पुढचा प्रश्न आपण घेतोय. इकडे समोर लक्ष द्या सगळ्यांनी. CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, तर इंग्रजी अंकामध्ये कशी लिहितात हेच विचारलेलं आहे. आणखी एक प्रश्न असा असतो, देवनागरी अंकात कशी लिहितात? देवनागरी म्हणजे तुम्हाला सांगितलं आपले मराठी अंक, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक. लक्षात ठेवायचं. आता आपण याचं उत्तर बघूया. आपल्याला काय दिलं बघा, CCXIX. ओके, आता आपण पाहूया बघा, याचं उत्तर काढूया. CCXI आणि X असं दिलेलं. ओके, आता मला सांगा हे C म्हणजे काय असतं रे? 100, परत 100, परत 10. आता याचा विचार करा, याचा हे लक्षात ठेवायचं. याचं उत्तर काय येतं? 9. या सगळ्यांची बेरीज किती येते कोण सांगतं? हे अधिक करायचे. 100 अधिक 100 अधिक करा, किती आलं? 219. 219. मग आता ह्याचं उत्तर कुठं असेल? मग दिसतंय का? पहिल्या पर्यायामध्ये 129 आहे का? हा पर्याय आहे का आपला? नाही. दुसरा पर्याय 529 आहे का? नाही. तिसरा पर्याय 221 आहे का? नाही. आता 219 आहे म्हणजे आपलं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. आणि उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला 4 नंबरचं उत्तर रंगवायचं आहे. ओके.